मित्रांनो, ग्रॅव्हिटी डॅम मध्ये जे काही वॉटर प्रेशर आहे ते अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोघं साईडने असताना ते आपण फाइंड करत असतो. ज्यावेळेस अर्थक्वेक सिच्युएशन येते त्यावेळेस जे वॉटर प्रेशर असतं ते थोडंसं वेगळं होऊन जातं. स्टॅटिक कंडिशनला आपण हायड्रोस्टॅटिक डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेशर कन्सिडर करतो, बट ज्यावेळेस अर्थक्वेक येतो त्यावेळेस एक्सेसिव्ह फोर्स ऍक्ट होत असतो आणि फुल रिझर्वायर कंडिशनला ड्यू टू द अर्थक्वेक इफेक्ट वॉटर प्रेशर हे इन्क्रीज होताना दिसतं, ज्याला आपण हायड्रोडायनामिक वॉटर प्रेशर बोलतो, जे की ऑफकोर्स अपस्ट्रीम कडून डाऊनस्ट्रीम कडे ऍक्ट होत असतं ऑन द वॉल ऑफ द डॅम. हे जे काही हायड्रोडायनामिक प्रेशर आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड्स आहेत. एक आहे वॉन करमान मेथड आणि दुसरे आहे झँगर्स मेथड. वॉन करमान मेथड मध्ये पॅराबोलिक डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे आणि या इक्वेशनने आपण सिम्पली हायड्रोडायनामिक प्रेशर कॅल्क्युलेट करतो, जे की ऍक्ट होत असतं 4h/3 पाय इतक्या डिस्टन्सला फ्रॉम द बेस ऑफ द डॅम.